नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अर्ज देखील प्रलंबित असल्याचे चित्र आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेबद्दल त्यांचे पेन्शन कधी येणार आहे अशी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. समितीच्या अशासकीय अध्यक्ष नाही. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील अर्जदारांच्या अर्जाची मंजुरी देण्यास प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती असते. देखील तहसीलदार समितीच्या सदस्य सचिव असतात व अध्यक्ष अशासकीय सदस्य असतात. सध्याच अशासकीय सदस्यांची नावे प्राप्त न झालेल्या तहसीलदारामार्फत नियमित बैठका घेऊन लाभार्थ्यांचे अर्ज निकाल काढले जात आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेषतः सहाय्यक विभागाकडून संजय गांधी जी योजना आहे अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते. मात्र आता ते डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी यापूर्वी तहसीलदाराकडून या संबंधित बँक व सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. परंतु आता अनुदान बँकेच्या खात्यावर ते डीबीटी मार्फत जमा होणार आहे. त्यासाठी दोन्ही योजनांचे लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संक्रमित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे हप्त्यात प्रमाणपत्र म्हणजे जे हयात आहेत त्यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर अशी कागदपत्रे संबंधित तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत अथवा गावाचे तलाठी अथवा बँकेमधून योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडे 31 जानेवारीपर्यंत जमा करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.